जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तहसील कार्यालय, वन विभाग मंगळूरपीर आणि स्वामी विवेकानंद संस्थेच्या सहयोगाने वनोजा येथील काटेपूर्णा अभयारण्यात 24 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे। या प्रशिक्षणात मंगळूरपीर तालुक्यातील 45 तरुण सहभागी झाले होते। त्यांना पूर, विजेचा प्रहार, रस्ते अपघात आणि सर्पदंशाच्या परिस्थितीत कसे कार्य करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाहूजी भगत यांनी भूषवले असून वनरक्षक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किशोर देशमुख यांनी या एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। बंबाळ झालं होतं माझं। आपण संकटामध्ये कोणालाही मदत केली पाहिजे म्हणून ते बॉड्या अलग काढल्या, पोलीस आले, त्या ठिकाणी सर्वांनी मदत केली। अशा अनेक समस्या असतात, कुणावरही संकट येतात, कुठं रोड ॲक्सिडेंट होते। अशा वेळेस आपण काय करतो, फोटो काढण्याचं काम करतो, नंतर मग फोन करतो। अशा वेळी आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनचा नंबर असला पाहिजे, यासोबत आपल्याकडे ॲम्ब्युलन्सचा नंबर असला पाहिजे, आपल्याकडे डॉक्टरांचा नंबर असला पाहिजे, पोलीसचा नंबर असला पाहिजे, आपल्या डायरीमध्ये लिहून असले पाहिजे, अग्निशामकचा नंबर असला पाहिजे। कारण की आपत्ती व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे, त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय असतात आणि त्या कमिटीमध्ये सहअध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतात आणि त्याच्यामध्ये CS नंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री प्रवीण सर कांबळे यांचं स्वागत, विवेकदादा पवार आणि विशालदादा